यानंतर आजच्या आपल्या शेवटच्या स्पर्धक आहेत, त्यांना आमंत्रित करते अक्षता साळवी. या सगळ्या विचारांनी मी आतून पोकळ झालो होतो, म्हणून तो प्रवास तिथं संपवला. चौथा अवतार घेऊन मी माझे डोळे
उघडले तर बघतो तर काय, मी एका लाकडाच्या गोडाऊन मध्ये होतो. आजूबाजूला सगळेच माझे लाकूड मित्र होते. कोणाशी काही बोलायला जाणार तितक्यात एक खडूस माणूस आला आणि आम्हाला एकावर एक ठेवून निघून गेला. त्यात मी असं उलटा झोपलो होतो, मला काहीच दिसत नव्हतं. मग क्युरियोसिटी म्हणून मी खालच्या एका लाकूड मित्राला विचारलं, ए मित्रा, आपण कुठे आलोय रे? तो म्हणाला, स्मशानात. म्हटलं झालं, आता कुठे बाहेर येऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं होतं तर काही क्षणात माझंच अस्तित्व निर्माण होणार होता. तुम्हा माणसाचा प्रॉब्लेम काय हो? हा, तुमच्या दुःखात आम्ही का जळायचं, आम्ही काय जीव द्यायचा? तो माणूस पण काय नाही बोलला. त्यावर माझा लाकूड मित्र मला म्हणाला, अरे तो मेला आहे, तो कसं काय तुला उत्तर देईल? काय मेलाय? हे तुम्हा माणसांचं बरं आहे. जिवंतपणी पण तुम्ही आम्हाला मारता आणि आता मेल्यावर पण मारता. त्या तीव्र रागात मी पेटत होतो. तितक्याच चितेतून आवाज आला, सोन्या, आपला प्रवास संपला रे. इथवर येऊन साथ देशील असं कधी वाटलंच नव्हतं. तेव्हा मला कळालं ही चिता सुर्वे आजोबांची होती. माझे सुर्वे आजोबा 100 जळणाऱ्या लाकडांमधून फक्त एका लाकडामधून पाणी येत होतं. ह्या निर्जीव माणसासाठी हा निर्जीव लाकूड त्याचा जीव देतो. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटते? अजून अशा बऱ्याच गोष्टी आहेत तुम्हाला सांगण्यासारख्या, पण माझ्याकडे तेवढा वेळ नाही ना. आमचे पोलीस साहेब कधी यायचे, ते येण्याआधी मी माझं पटकन उरकून घेतो. म्हणजे बघा, माझ्या काही भाग क्रिकेटपटूंकडे जातात, हॉकी प्लेयर्स कडे जातात. शाळेतले बेंच घ्या, दरवाजे घ्या, जिथे जाता येईल तिथे सगळीकडे माझा वापर करतात आणि त्यावरच माझं पुढचं जगणं ठरतं. तशा बऱ्याच चुकीच्या गोष्टींसाठी पण माझा वापर केला जातो. जसे आमचे पोलीस काका माझा वापर काख्यात ठेवून सॅल्यूट देण्यासाठीच करतात. काकांच्या काख्यात गुद मारून मरण्यापेक्षा आजोबांसोबत हसत सुखाने मरेल. आता तुमच्यावर आहे, तुमच्याकडे आल्यावर तुम्ही माझा कसा वापर करता. नाही काय, हा दांडा क्रांतीही घडवू शकतो आणि दंगलही. जोपर्यंत झाडं तुटत राहतील तोपर्यंत मी कुठल्या ना कुठल्या रूपात तुम्हाला भेटायला येईल. चला, काका मला घ्यायला आले.